नमस्कार. मी PSI विशाल वाघ, महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ यांच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपले स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ यांच्या वतीनं नुकतीच MPSC गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026 यासाठी आपण महाराष्ट्रातील तब्बल 11 शहरांमध्ये मोफत टेस्ट सिरीजचं आयोजन केलं होतं. त्यातील नुकतीच आज एक टेस्ट पार पडली. तर त्यातील आपण काही सायन्स या घटकाच्या 15 प्रश्नांचं आपण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, पहिला प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये फक्त लुईस ऍसिड्स किंवा लेविस ऍसिड असं म्हटलं जातं ते आहेत. तर त्यातलं पहिलं ऑप्शन आहे NH3 आणि H2O, दुसरा आहे AlCl3 आणि BF3, तिसरा आहे OH आणि Cl, आणि चौथा आहे HCl आणि H2SO4. तर मित्रांनो, हाच जो क्वेश्चन आहे तो ऍसिड बेस किंवा आम्ल आणि आम्लारी यातील चॅप्टर मधील आलेला आहे. तर आपण पाहू शकता की त्या 3 थेरीज आहेत. अर्नेस थेरी असेल, ब्रॉन्स्टेड लोरी थेरी असेल आणि तिसरी आहे लेविस थेरी. तर मित्रांनो, प्रत्येक थेरी काही ना काही डिफाईन करते. तर यातलं पर्याय जो आहे याचं उत्तर जे आहे ते उत्तर AlCl3 आणि BF3 असं आहे. कारण लेविस ऍसिड म्हणजे काय असतं, जे इलेक्ट्रॉन आपण जोडीने स्वीकारतो किंवा इलेक्ट्रॉन जी जोडी घेते त्याला लेविस ऍसिड असं म्हटलं जातं. तर AlCl3 आणि BF3 हे इलेक्ट्रॉन घेतात म्हणून त्याला लेविस ऍसिड असं म्हटलं जातं. जर दुसऱ्या दोन थेरी बघितल्या, अर्नेस थेरी आणि ब्रॉन्स्टेड लोरी थेरी, तर त्यात आपण बघू शकता AlCl3 मध्ये ह्या लेविस ऍसिड मध्ये पूर्ण ऑक्टेट असतं आणि BF3 मध्ये सुद्धा पूर्ण ऑक्टेट असतं. त्यामुळे याला लेविस थेरी असं म्हटलं जातं किंवा लेविस ऍसिड असं म्हटलं जातं. तर दुसरे पर्याय का चुकीचे आहेत, तर जे NH3 आणि H2O जो आहे पर्याय, तो ऍसिड जो आहे तो इलेक्ट्रॉन दान करतात म्हणून ते ऍसिड नसून ते बेस आहेत. कोणते? लेविस बेसेस असं NH3 आणि H2O ला म्हटलं जातं. पुढचं जे आहे OH आणि Cl मायनस म्हणजे Cl हा सुद्धा लेविस बेस आहे. आणि HCl आणि H2SO4 हे RNS आणि ब्रॉन्स्टेड थेरीचे ऍसिड आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 असं याचं काय उत्तर आहे. म्हणजे समजलं तुम्हाला? हा क्वेश्चन ऍसिड आणि बेस या आम्ल आणि आम्लारी चॅप्टर मधला आहे. या 3 थेरी आहेत, अर्नेस थेरी, ब्रॉन्स्टेड लोरी थेरी आणि लेविस ऍसिड थेरी. त्यातला आपण बघू शकता जे ऍसिड इलेक्ट्रॉन दान करतात त्याला लेविस थेरीचे ऍसिड असे म्हणतात. यातलं ऑक्टेट पूर्ण होणारे AlCl3 आणि BF3, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात. पुढचा क्वेश्चन होता बघा, अन्नाचे पाकिट किंवा इतर वस्तू कोरड्या ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिसिकंट आर्द्रता शोषक मध्ये कोणते क्षार असतो? आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम क्लोराईड. आता जो डिसिकंट म्हणजे काय, आर्द्रता शोषक, जो काय करतो वातावरणातील ओलावा किंवा पाणी शोषून घेण्याचं काम करत असतो. तर हा कॅल्शियम जो क्लोराईड आहे म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो CaCl2, हा हायग्रोस्कोपिक आहे. हायग्रोस्कोपिक याचा अर्थ काय होतो, तर वातावरणातील ओलावा किंवा पाणी शोषून घेणारा. म्हणून याचं उत्तर काय आहे, हवेतील ओलावा पटकन शोषून घेत असल्यामुळे ह्याला कॅल्शियम क्लोराईडलाच काय आपण म्हणू शकतो डिसिकंट या शब्दाचा अर्थ काय असतो, आर्द्रता शोषक असं असतो, म्हणजे साल्ट आहे. बाकी जे पर्याय आहेत ते कॅल्शियम कार्बोनेट असेल त्याचं तो शोषून घेतो पण त्याच्या वातावरणातून ओलावा शोषून घेण्याचं प्रमाण काय कमी आहे. ठीक आहे, पुढचा बघा, म्हणजे उत्तर काय समजल्याचं, डिसिकंट किंवा आर्द्रता शोषक जे अन्नाच्या पाकिटात वापरले जातात जेणेकरून त्यातील ओलावा कमी होईल आणि तो पदार्थ जास्त काळ टिकेल. तर याचं उत्तर आहे कॅल्शियम क्लोराईड म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन, खालीपैकी कोणती दुहेरी विस्थापन म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट अभिक्रिया म्हणजे रिएक्शनची अचूक व्याख्या आहे? डबल डिस्प्लेसमेंट असते रिएक्शनचे बरोबर काही प्रकार आहेत, जसं डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि कंपोजिशन रिएक्शन. तर आपण बघू शकता याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 म्हणजे अशी अभिक्रिया ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या संयुगांमधील आयनांची अदलाबदल होऊन नवीन संयुग तयार होतात. म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट मध्ये प्रोडक्ट आणि रिएक्टंट हे जे असतात, जो प्रोडक्ट तयार होतो तो रिएक्टंटची अदलाबदली तयार होऊन तो प्रोडक्ट तयार होत असतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही दोन संयुगांची होत असते आणि त्यातून एक नवीन संयुग तयार होत असतं. आता पहिला पर्याय त्यांनी दिलाय, अशी अभिक्रिया ज्यामध्ये एक अधिक क्रियाशील मूलद्रव्य दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेते. तर ही कशाचं उदाहरण आहे, तर सिंगल डिस्प्लेसमेंट म्हणजे एक आहे ना, इथं दिले ऑलरेडी त्यांनी की एक अधिक क्रियाशील मूलद्रव्य दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेते. म्हणून याचं उत्तर काय,
पहिला पर्याय नसणार आहे तर दुसरं पर्याय आहे. डबल डिस्प्लेसमेंट नावातच आहे डबल डिस्प्लेसमेंट. आणि तर तुम्ही लॉजिक थ्रू पण गेला तरी समजलं असतं की दोन वेगवेगळ्या संयुग डबल डिस्प्लेसमेंट याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. एक आहे सिंगल डिस्प्लेसमेंटचं, जो पहिला पर्याय आहे तो सिंगल डिस्प्लेसमेंटचं व्याख्या आहे. पुढची तिसरा जे आहे तर एका मोठ्या रेणूचे दोन किंवा अधिक लहान तुकड्यांमध्ये विभाजन होण्याची क्रिया. विभाजन होणे म्हणजे काय? डिकम्पोजिशन होणे. म्हणून एका मोठ्या जो रेणू आहे त्याचं दोन किंवा अधिक रेणूंमध्ये किंवा याच्यात विभागणी होणे, मग त्याला डिकम्पोजिशन असं म्हटलं जातं. पुढचा पर्याय आपण बघू शकता, दोन किंवा अधिक अभिकारके एकत्र येऊन एकच उत्पादन तयार होण्याची क्रिया आहे. म्हणजे काय झालं? कंपोजिशन रिएक्शन झालं किंवा कॉम्बिनेशन रिएक्शन आपण म्हणू शकतो. दोन रिएक्टंट एकत्र येऊन एकच प्रोडक्ट तयार होणं याला कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. मग याचं उत्तर काय असेल मित्रांनो? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. आता पुढचा बघू आपण. ॲनिमल क्लासिफिकेशन या चॅप्टर मधला हा जो क्वेश्चन आलेला आहे, कारण महत्वाचं आहे प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन यावर 2 ते 3 क्वेश्चन तरी फिक्स असतात. त्यामुळे हा महत्वाचा चॅप्टर आहे. त्यातील हा क्वेश्चन आहे की संधिपात प्राणी म्हणजेच काय? ऑर्थोपॉड्स यातील बाह्य कंकाल किंवा एक्झोस्केलेटन जे आहे ते कशाचे बनलेले असते? तर लक्षात घ्या, कशाचे बनलेले असते? एक शुगर असते, तिचं नाव आहे कायटिन. आता याचं उत्तर काय आलं मग? पर्याय क्रमांक 2. तर संधिपात प्राण्यांमध्ये म्हणजे आर्थ्रोपॉडमध्ये बाह्य कंकाल हे एक्झोस्केलेटन कशाचे बनलेले असते? कायटिनचं. संधिपात प्राणी म्हणजे कुठले? जुरळ असेल, कोळी असेल, खेकडा असेल यासारखे प्राणी यांना बाह्य आवरण असते, जे बाह्य कठीण आवरण असते त्याच्यामध्ये एक्झोस्केलेटन त्याला म्हटलं जातं. आणि ते कायटिन नावाच्या बहुशर्करा याच्यापासून बनलेलं असते. ह्याचा उपयोग काय होतो? आपण खेकडा बघितला असेल, खेकड्याच्या वरचं जे कवच असतं ते कायटिन बनलेलं असतं. त्याचा तो आकार जो दिसतो तो त्याच्यामुळे दिसतो. त्याला शरीराला त्याला संरक्षण करण्याचं काम करतं, आधार देतं. आणि जे पाण्यात संधिपात प्राणी राहतात, जसं की मी मग सांगितल्यापर्यंत खेकडा असेल तर पाण्यापासून पण संरक्षण करण्याचं काम, जर तो लवचिक पदार्थ असता बाहेरचा तर त्याला डॅमेज झाला असता त्या प्राण्याला, त्यासाठी तो कठीण पदार्थ आहे कायटिन नाव शुगर आहे, तर त्याला ते संरक्षण आणि आधार देण्याचं काम करते शुगर. कोणती? कायटिन. ठीक आहे, याचं उत्तर समजलं असेल. आता यातले बाकीचे पर्याय आहेत. सेल्युलोज. सेल्युलोज आहे ते वनस्पतीच्या किंवा प्लांटच्या सेलमध्ये आढळलं जातं, त्यामुळे त्याचं उत्तर सेल्युलोज नसणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पुढचं ग्लुकोजामाइन, तो एक कायटिनचाच घटक आहे पण कायटिन नाहीये, तर कायटिनचाच घटक असलेला ग्लुकोजामाइन हा पर्याय दिलाय. आणि पुढचा आहे क्युटिन. क्युटिन म्हणजे काय असतं? वनस्पतींची जी पानं असतात, लिव्ज असतात, त्यामधील क्युटिकलमध्ये क्युटिन हा पदार्थ आढळत असतो. समजलं असलेलं उत्तर संधिपात प्राण्यांचे म्हणजे आर्थ्रोपॉड्स आपण बघितलं, आर्थ्रोपॉड्सचे बाह्य कंकाल एक्झोस्केलेटन कशाचे बनलेले असते? तर कायटिनचे बनलेले असते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. आता मग मी सांगितलं बरं म्हणून हा पण ॲनिमल क्लासिफिकेशन जे काही महत्वाचे आहेत, प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन, त्यातील ॲनिमल क्लासिफिकेशन मधलाच हा जो क्वेश्चन आलेला आहे. तर आपण क्वेश्चन बघूया. सस्तन प्राण्यांची म्हणजे मॅमल्सची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे कोणती आहेत? म्हणजे काय? मॅमल्स म्हणजे ज्यात ह्युमन पण येतं तर त्याची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. आता लक्षात घ्या, पहिला पर्याय काय दिला त्यांनी? केस, कर्णपटल, स्तनग्रंथी. दुसरा दिलाय केस, बाह्यकर्ण आणि स्तनग्रंथी. तिसरा दिलाय केस, बाह्यकर्ण आणि अप्रत्यक्ष विकास. आणि चौथा दिलाय बाह्यकर्ण, मोनोकॉन्डिलिक कवटी आणि स्तनग्रंथी. आता मला सांगा, मॅमल्स मध्ये मॅमरी ग्लँड्स म्हणजे काय? स्तनग्रंथी असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा तिसरा पर्याय ऑप कॅन्सल होत आहे. तर लक्षात ठेवा, तिसरा पर्याय काय? ऑप कट होत आहे. आता मॅमल्स म्हणजे ह्युमन्स किंवा दुसरे कोणते प्राणी असतात त्याच्यावर हेअर्स असणं ऑब्वियस आहे की त्यांना हेअर्स असणार आहेत. तर मग चौथ्या पर्यायात बघा, हेअर्स हा ऑप्शन नाही. त्यामुळे पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय एलिमिनेट होत आहे. राहिलं आता पहिला ऑप्शन 1 आणि ऑप्शन क्रमांक 2. त्यात कॉमन काय आहे? केस आहे, केस आहे. स्तनग्रंथी आहे, स्तनग्रंथी. आता ह्युमन बघितलं, जे आपलं कर्णपटल किंवा आपण कान म्हणू शकतो, तर ते कोणत्या स्वरूपात असतं? बाहेरच्या स्वरूपात असतात, म्हणून त्याला बाह्य कर्ण याचं उत्तर असणार आहे. तर जे बाह्य कर्ण म्हणजे याचा पर्याय काय? 2. आता कर्णपटल जे असतं ते ऍम्फिबियन्स मध्ये असतं मित्रांनो. ऍम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राण्यांमध्ये कर्णपटल असतं, तर बाह्य कर्ण हे मॅमल्स मध्ये असतात. तर याचं उत्तर काय मग? सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे कोणती आहेत? केस, बाह्यकर्ण आणि स्तन ग्रंथी. ठीक आहे, म्हणजे हेअर, एक्सटर्नल एअर म्हणजे पिन्ना आणि मॅमरी ग्लँड्स. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. विटेकर यांनी वर्गीकरणासाठी वापरलेल्या मुख्य निकषांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता असं विचारले. तर विटेकर यांनी जे आपले क्लासिफिकेशन दिलं, 5 किंगडम असेल तर त्याचं त्यांनी सांगितलं आहे की त्यातमध्ये कशाचा समावेश नव्हता. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे हालचालीची पद्धत. म्हणजे कशाचा समावेश नव्हता? हालचालीची पद्धत म्हणजे मोड ऑफ मुवमेंट किंवा लोकोमोशनचा त्याच्यात
काही सहभाग नव्हता. तर कशा कशाचा सहभाग होता मग? तर लक्षात घ्या, पेशींची रचना आणि शरीर संस्था म्हणजेच काय, सेल स्ट्रक्चर, त्या एखाद्या प्राण्याचं सेल स्ट्रक्चर कसं आहे किंवा आपण म्हणू शकतो त्याची बॉडी ऑर्गनायझेशन कशी, तर त्याचा सहभाग त्यामध्ये होता. पुढचे पोषणाची पद्धत म्हणजे काय, मोड ऑफ न्यूट्रिशन, त्याचं न्यूट्रिशन कसं आहे, ऑटोट्रॉपिक आहे का हिट्रोट्रॉपिक आहे, त्याचा सहभाग होता. तिसरं प्रजनाची पद्धत, मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, व्हेजिटेटिव्ह असेल किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, त्याचा पण सहभाग होता. त्यामुळे लक्षात ठेवा, कशाचा सहभाग नव्हता, तर हालचालीची पद्धत याचा सहभाग नव्हता. त्याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पुढे बघूया आपण. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 7 नंबरचा. खालीपैकी कोणता आजारांचा गट हा जीवाणू यांच्यामुळे होतो? जीवाणू म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, तर बॅक्टेरिया. बॅक्टेरियामुळे कोणत्या आजारांचा गट हा, म्हणजे कोणते आजार हे बॅक्टेरियामुळे होतात. आता आपल्याला महत्वाचं आहे, बॅक्टेरियल डिसीज असतील, व्हायरल डिसीज असतील किंवा फंगसने होणारे डिसीज असतील, हे महत्वाचे आहेत, ते करणं गरजेचं आहे. त्यावर एक क्वेश्चन फिक्स असतोय, डिसीज इन प्लांट्स अँड डिसीज इन ॲनिमल्स. तर आपण बघू शकताय याचं उत्तर आहे कॉलरा आणि धनुर्वात. धनुर्वात म्हणजे आपण त्याला टिटॅनस असं म्हटलं जातं. हे बॅक्टेरियल डिसीज आहेत. टायफॉइड, आता टायफॉइड हा डिसीज आहे, हा आपण बघू शकतो. याचं उत्तर काय दिलंय त्यांनी, कॉलरा आणि टिटॅनिस. आता विषय काय, कॉलराचा कोणता बॅक्टेरिया वापरला, म्हणजे कोणत्या बॅक्टेरियामध्ये कॉलरा होतो, तर व्हायब्रियो कॉलरी. याचं उत्तर आहे काय, कॉलरा कशामुळे होतो, व्हायब्रियो कॉलरी. आणि जर टिटॅनिस आहे तो क्लोस्ट्रिडियम टिटॅनी यामुळे होतो. लक्षात ठेवा, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी मध्ये धनुर्वात हा होत असतो. तर बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत, तर तुम्ही बाकीचे उदाहरण बघितले, म्हणजे स्मॉल पॉक्स असेल म्हणजे देवी असेल, किंवा मम्स असेल म्हणजे गालगुंड असेल, किंवा इन्फ्लुएन्झा वगैरे हे असतील, तर ते व्हायरल डिसीज आहेत. त्यामुळे हे इलिमिनेट होत आहेत. देवी, गालगुंड आणि इन्फ्लुएन्झा यामुळे काय होत आहेत, ते इलिमिनेट होत आहेत. तर हे व्हायरल डिसीज आहेत. तर बॅक्टेरियल डिसीज कोणते आहेत, आपले कॉलरा आणि धनुर्वात हे बॅक्टेरियल डिसीज आहेत. होप करतो तुम्हाला समजले. डिसीज इन प्लांट्स अँड डिसीज इन ॲनिमल्स हे परफेक्ट करायचे आहेत. तसेच प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन आपण बघू शकता, टेस्टमध्ये क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे आयोगाच्या पेपरला सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपण ते चांगल्या प्रकारे करायचे आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीपैकी कोणता प्राणी प्रामुख्याने काय करतो, युरिक ऍसिड त्याला म्हटलं जातं उत्सर्जन करतो? आता हा एक्सक्रेटरी सिस्टीम मधला क्वेश्चन आहे. जी सिस्टीम पाहिल्या आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यापैकी एक क्वेश्चन त्या एका सिस्टीमवरती असतो. तर जे एक्सक्रेटरी जे मोड्स आहेत त्यामध्ये कोणते कोणते, युरिन असेल, युरिक ऍसिड असेल, युरिया असेल, हे एक्सक्रीट होत असतात. त्यातीलच एक विचारला त्यांनी की खालीपैकी कोणता प्राणी प्रामुख्याने युरिक ऍसिड उत्सर्जित करतो? विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल प्रायमरली एक्सक्रीट्स युरिक ऍसिड? तर याचं उत्तर काय आहे, तर मोर आहे. कारण विषय काय आहे, बेडूक का चुकीचा आहे, तर तो युरिया उत्सर्जित करू असतो, मानव युरिन म्हणजे युरिया उत्सर्जित करत असतो. मोर हा युरिक ऍसिड, जे एव्ज असतील, ज्यांच्या जे एव्ज म्हणजे पक्षी असतील, ते युरिक ऍसिड उत्सर्जित करत असतात. त्यामुळे उत्तर काय याचं, क्वेश्चन क्रमांक 8चं हे उत्तर पहिलं आहे, मोर. खाली कोणता प्राणी प्रामुख्याने युरिक ऍसिड उत्सर्जित करतो, तर मोर. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल, एक्सक्रेटरी सिस्टीम मधला हा क्वेश्चन आलेला आहे. पुढचा आपण क्वेश्चन बघूयात. पुढचा बघा, पेशीचे घटक आणि कार्य यांच्या जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. तर लक्षात ठेवा, पहिल्या ह्याच्यात दिलंय त्यांनी सेंट्रोमियर, दुसऱ्यात सिलियम, तिसऱ्यात क्रिस्टी म्हणजे गट अ मध्ये घटक दिलेत, आणि त्याच्या पुढे गट 2 मध्ये हे कार्य दिलेत. होप करतो तुम्हाला दिसत असेल, या साईडनं मी येतो. ठीक आहे, तर बघा, सेंट्रोमियर असेल, सिलियम असेल, क्रिस्टी असेल आणि सेल असेल, किंवा आपण म्हणू शकतो सेल मेम्ब्रेन असेल. तर ह्याचं उत्तर काय आहे, तर पर्याय दिलेले आहेत बघा त्यांनी. त्यानुसार आपण बघू शकतो की जे पहिलं हे आहे की आपण सेंट्रोमियरला कुठली जोडी लागणार, तर सेल डिव्हिजनची, म्हणजे अ ला कोणती लागणार आहे, 2. आपल्याला माहिती आहे सिलियम, सिलिया जे असतात कशासाठी उपयोगी पडतात, तर ते जे आहे ते पेशींची हालचाल किंवा सेल मुवमेंटसाठी उपयोगी पडत असतात. नंतर आपण बघितलं तर क्रिस्टी हे मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्यातील आतील पडद्याचे फोल्ड्स असतात. क्रिस्टी काय असतात, मायटोकॉन्ड्रियाच्या आतील पडद्याचे फोल्ड्स असतात. त्यामुळं जे क्रिस्टीचं उत्तर काय आहे, मायटोकॉन्ड्रियाला जोडी जुळणार आहे. तर सेल मेम्ब्रेन जे आहे ते फॉस्फोलिपिडच्या बायलेअरने बनलेली असते. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, तर तुम्ही बघू शकता, ए ला हे काय लागणार आहे, ए ला 2 आहे, बी ला 3 आहे. तर ए ला 2 आपण खाली चेक करूयात, ए ला 2, बी ला 3, जे सी ला आहे ते 1 आहे, आणि डी ला आहे, सॉरी, सी ला आहे ते 1 आहे, हा बरोबर आहे, आणि डी ला आहे ते 4 आहे. त्यामुळे ह्याचा पर्याय क्रमांक उत्तर किती येते तुम्ही सांगा.
ए ला 2, बी ला 3, सी ला 1 आणि डी ला 4. बघू शकता पर्याय क्रमांक ए ला 2, बी ला 3, सी ला 1 आणि डी ला 4 असं 2 क्रमांकाचं उत्तर येत आहे. समजलं असेल तुम्हाला. मग मी सांगितलं सेंट्रोमियर काय करतं, सेलची डिव्हिजन करतं. सिलियम सेलची मुवमेंट आहे आणि जे बाकीचं आहे क्रिस्टी असेल ते मायटोकॉन्ड्रियासाठी, मायटोकॉन्ड्रियाचं जे आतील फोल्ड असतात ते क्रिस्टीने बनलेले असतात आणि सेल मेम्ब्रेन जे आहे ते आपण बघू शकतो ते फॉस्फोलिपिडने बनलेलं असतं. ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन बघूया. खालीपैकी कोणते अॅमिनो ऍसिड्स आहारात घेणे आवश्यक नाही. आता यात कसं आहे, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असे ऍसिडचे प्रकार असतात. तर इसेन्शियल ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल ऍसिड्स जे अॅमिनो ऍसिड असतात त्याचे ते प्रकार आहे. त्यातले त्यांनी विचारले कोणते ऍसिड्स आहारात घेणे आवश्यक नाही. जे आहारात घेतले जातात किंवा शरीर तयार करू शकत नाहीत असे ऍसिड जे आहारातून घेतले जातात ते कोणते आहेत, तर जे आपण बघू शकतो हिस्टाडाइन असेल, थ्रिओनाइन असेल आणि लायसिन असेल. हिस्टाडाइन, थ्रिओनाइन, लायसिन हे ऍसिड्स आहारातून घेतले जाऊ शकतात. तर हे इसेन्शियल आहेत. हिस्टाडाइन, थ्रिओनाइन, लायसिन आणि सेरिन जे आहे ते नॉन इसेन्शियल ऍसिड म्हणून वापरलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं की नॉन इसेन्शियल ऍसिड म्हटलं जातं. कशाला? सेरिनला, जे की आहारातून घेतले जात नाही, नॉन इसेन्शियल बॉडीमध्ये तयार होतं. आणि बाकी जे 3 आहेत ते बॉडीमध्ये तयार होत नाहीत, ते आहारातून घेतले जातात. कोणते? हिस्टाडाइन असेल, थ्रिओनाइन असेल आणि लायसिन असेल. पुढचा क्वेश्चन आहे बघा. आता हे न्यूट्रिशन चॅप्टर मधला क्वेश्चन होता. पुढचा आहे नायट्रोजन स्थिरीकरण प्रक्रियेत मॉलिब्डेनम या मूलद्रव्याचे मुख्य कार्य काय आहे. तर इथं आपण बघू शकता मॉलिब्डेनम जे आहे त्याचं मुख्य कार्य काय असतं, तर त्याचं पहिलं उत्तर सांगतो मी. ते नायट्रोजनेज एन्झाईमचा एक महत्वाचा घटक आहे. तर काय होतं, तर जेव्हा नायट्रोजन फिक्सेशन होतं त्या वातावरणातील मुक्त नायट्रोजन जो असतो N2 आपण ज्याला म्हटलं जातं, तर त्याचं अशा स्वरूपात वनस्पती वापरू शकतील अशा स्वरूपात बदल करायचा असतो. मग हे कोण करतं? रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर यात नायट्रोजन नेज एन्झाईम हे महत्वाचं असतं. त्यासाठी मॉलिब्डेनम हा त्याचा आवश्यक घटक असतो. म्हणजे समजलं, नायट्रोजनेज एन्झाईमचा एक महत्वाचा घटक आहे. ते काय करतं, मग अमोनियामध्ये नायट्रोजनचं जे अमोनियामध्ये रूपांतर करतं जेणेकरून वनस्पती त्याचा वापर करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, नायट्रोजन स्थिरीकरणात मॉलिब्डेनम काय करतं? नायट्रोजनेज एन्झाईमचा एक महत्वाचा घटक म्हणून काम करत असतं. ठीक आहे, आता पहिला पर्याय होता यात लेग हिमोग्लोबिन. तर लेग हिमोग्लोबिन जे आहे ते आयर्नशी संदर्भात आहे. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू आपण. आता एक प्रॉब्लेम म्हणजे एक गणित टाकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. 5 किलो वस्तुमानाचा दगड इकडून दिसेल, 5 किलो वस्तुमानाचा दगड एक उंच इमारतीच्या छतावरून खाली सोडला जातो. तर त्या इमारतीची उंची 20 मीटर असेल तर दगड जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी त्याचा वेग किती असेल. म्हणजे आपल्याला काय काढायचंय? वेग काढायचा आहे, त्याची व्हेलॉसिटी काढायची आहे. तर लक्षात घ्या, ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे. ह्याचं जे गतीचं समीकरण आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2gh, हे आपण फॉर्म्युला वापरू शकतो. v² प्लस u² प्लस 2gh. तर आपण बघू शकता त्याचं इनिशियल वेग किती सांगितलाय त्यांनी, वरून सोडणार आहे म्हणजे 0 असणारे इनिशियल वेग. नंतर त्याचं गुरुत्व त्वरण म्हणजे जी ची व्हॅल्यू जी आहे, जी ची व्हॅल्यू त्यांनी किती 10 धरली आहे. 10 इथं दिलेली आहे त्यांनी, जी ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. आणि जी उंची आहे, हाईट किती दिलेली आहे 20 मीटर. मग तुम्ही तो फॉर्म्युला जर त्यात व्हॅल्यू ऍड केल्या, v² म्हणजे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू u² प्लस 2gh, तर त्यात आपण ह्या व्हॅल्यू टाकल्या तर उत्तर काय येणार आहे? 20 मीटर पर सेकंद असं त्याचं स्पीड येणार आहे. तर आपल्याला फॉर्म्युला महत्वाचा आहे तो करणं, v² इज इक्वल टू u² प्लस 2gh. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. आता 13वा क्वेश्चन आहे पुढचा. तर बघू शकताय, ध्वनी लहरींशी संबंधित खालीपैकी विधानांचा विचार करा, कोणते विधान बरोबर आहेत. आता तुम्ही बघू शकता की, ठीक आहे दिसतंय इथं, ध्वनी लहरींना प्रवासासाठी माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजे काय? साऊंड वेव्स रिक्वायर अ मीडियम फॉर ट्रॅव्हल. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर बरोबर आहे. दुसरं, ध्वनीचा वेग स्थायी पदार्थांमध्ये सर्वात जास्त असतो. द स्पीड ऑफ साऊंड इज हायेस्ट इन सॉलिड सबस्टन्स. का जास्त असतो? हे स्टेटमेंट बरोबर आहे. का? जेवढे पदार्थ क्लोज असतात एकमेकांच्या, जेवढे त्यांचा स्पेस कमी असतो तेवढ्या फास्टमध्ये ध्वनीचं हे ट्रान्सफर होत असतं. तिसरं आहे, ध्वनी लहरी अवकाशात प्रवास करू शकतात. साऊंड वेव्स कॅन ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. शक्य आहे का? नाही. त्याला पहिलं आपलं स्टेटमेंट काय? साऊंड वेव्स केव्हा ट्रॅव्हल करतात? जेव्हा त्यांना मीडियम मिळतं, आणि इथं मीडियम नसतं निर्वात पोकळीत किंवा व्हॅक्यूम मध्ये. त्यामुळे ते तिसरा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे उत्तर काय येणार? फक्त विधान 1 आणि 2 बरोबर. साऊंड या चॅप्टर मधला, फिजिक्स मधला हा क्वेश्चन आहे. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 2, माध्यमाची आवश्यकता असते आणि स्थायी पदार्थांमध्ये
सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो. पुढचा आपण बघू शकता 14वा क्वेश्चन आहे, रक्तातील ऑक्सिजनची रक्ताचा नमुना न घेता रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर मध्ये कोणत्या लहरींचा वापर केला जातो? तर ह्याचं उत्तर काय आहे? इन्फ्रारेड अवरक्त लहरी आणि दृश्य लाल प्रकाश म्हणजे काय, इन्फ्रारेड वेव्हज आणि विजिबल रेड लाईट. तर पल्स ऑक्सिमीटर एक नाही, रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजते म्हणजे SpO2 असं म्हटलं जातं. तर हे दोन प्रकारच्या प्रकाशाचा वापर करतं, विजिबल रेड लाईट आणि इन्फ्रारेड. कारण ऑक्सिजन युक्त आणि ऑक्सिजन विरहित हिमोग्लोबिन हे दोन्ही प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटर काय करतं, तर इन्फ्रारेड ज्या लहरी सोडल्या जातात रक्तामध्ये त्याच्यानुसार ते दृश्य लाल प्रकाश त्याच्यामुळे ते चमकू शकतो आणि त्याच्यामुळे आपण पल्स ऑक्सिमीटर मध्ये रक्तातील नमुना न घेता सुद्धा ऑक्सिजनची पातळी आपण त्यातून मोजू शकतो बॉडीवर ते रेज हे करून. तर ह्याचं उत्तर काय? पल्स ऑक्सिमीटर मध्ये कशाच्या कोणत्या लहरीचा वापर केला जातो? इन्फ्रारेड लहरीज आणि दृश्य लाल प्रकाश म्हणजे विजिबल रेड लाईट. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे 15वा आणि शेवटचा क्वेश्चन. लक्षात ठेवा, गट 1 पदार्थ आणि गट 2 स्रोत यांच्या जोड्याजवळ असं दिले. तर पहिल्या याच्यात आपण बघू शकता गट 1 पदार्थामध्ये दिले कोकेन आहे, दुसऱ्यात हिरोईन आहे म्हणजे ड्रग्ज थोडक्यात दिलेत, तिसऱ्यात मॉर्फिन आहे, चौथ्यात गांजा असं दिलेलं आहे. तर ह्याचं काम काय होतं म्हणजे काम काय करतं? पहिला ऑप्शन दिलाय शस्त्रक्रियेमध्ये प्रभावी शमक म्हणजे सेडेटिव्ह म्हणून, दुसरा दिलाय कॅनॅबिस सटायवा असं दिलाय, तिसरा दिला एरिथ्रोझायलम आणि चौथा दिलाय पॅपवर. लक्षात ठेवा पॅपवर सोनिमफेरम. तर आपण बघू शकता जो कोकेन जो आहे त्याचं पर्याय उत्तर 3 येणार आहे, इरिथ्रोझायलम, जे कोकेन जे आहे ते इरिथ्रोझायलम कोका या वनस्पतीपासून मिळत असतं. इरिथ्रोझायलम कोकेन जे आहे ते कशापासून मिळतं? इरिथ्रोझायलम कोकापासून मिळतं, जे काय स्टिम्युलंट ड्रग आहे. लक्षात ठेवा स्टिम्युलंट ड्रग आहे कोकेनचं, इरिथ्रोझायलम कोकावरून कोकेन लक्षात राहते. पुढचं जे हिरोईन जे आहे, तर हिरोईन जे आहे ते सोमिनीफेरम पेपेवेर सोमिनीफेरम जे हिरोईन जे आहे ते त्याच्यापासून मिळवलं जातं. म्हणजे थोडक्यात वनस्पतीचं नाव आहेत आणि त्याचं पदार्थ कोणते तयार होतात. कोकेन पासून आपण बघितलं एरिथ्रोझायलम कोका, हिरोईन पासून बघितलं काय पेपेवर सोमिनीफेरम, आणि मॉर्फिन जे आहे मॉर्फिनचं काय बघितलं सेडेटिव्ह आहे म्हणजे जे की वैद्यकीय क्षेत्रात वापरलं जातं. सेडेटिव्ह म्हणून शस्त्रक्रियेमध्ये मॉर्फिन दिलं जातं, आपण बुलीचं औषध असं म्हटलं जातं, तर ते मॉर्फिन असं वापरलं जातं. आणि गांजाचं माहिती आपल्याला भरपूर वेळा देतो कॅनॅबिनिस सेंटावा जे की वनस्पती कॅनॅबिनिस, गांजाला इंग्लिशमध्ये कॅनॅबिस असं म्हणतात. मग कोकेनचं काय आलंय इरिथ्रोझायलम कोका, हिरोईनचं आले पॅपिवर सोमिनिफेरम, मॉर्फिन जे ड्रग आहे शस्त्रक्रियेमध्ये सेडेटिव्ह म्हणून यूज करतात, आणि गांजा जो आहे तो कॅनॅबिस सटायवा असं त्यामध्ये त्या वनस्पतीचं नाव आहे ज्यापासून कॅनॅबिस म्हणजेच गांजा हा मिळवला जातो. तर मित्रांनो आपण बघू शकता की सर्व प्रकारचे क्वेश्चन आपण प्रॉब्लेम्स असतील त्यातून सर्व कव्हर केलेले आहेत. सर्व जे महत्त्वाचे चॅप्टर आहे न्यूट्रिशन मधील प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, तसेच ज्या सिस्टीम आहे एक्सक्रिटरी सिस्टीम मधला क्वेश्चन असेल, किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले जे रिएक्शन बद्दल क्वेश्चन असतील, किंवा आपण बघू शकता ड्रग्ज किंवा इतर जे क्वेश्चन असतील, सर्व घटक आपण या टेस्टच्या माध्यमातून या क्वेश्चनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा किंवा त्यापासून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे भेटतील याचा विचार करून आम्ही हे टेस्ट तयार केलेले आहे. आणि नक्कीच पुढच्या टेस्ट पण अशा स्वरूपाच्या अशाच क्वालिटीच्या आयोगाच्या धर्तीवर बनवलेल्या असतील आणि आहेत, त्यावर तुम्ही नक्कीच आणखीन चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकताल आणि तुमची मार्क वाढवू शकताल. तर नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सायन्स या विषयाचं विश्लेषण बघितलं. आता पुढच्या टेस्टला सर्वांना शुभेच्छा आणि नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सायन्सच्या विषयाचं एक्सप्लेनेशन पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी PSI विशाल वाघ. नुकत्याच लागलेल्या MPSC मधून पोलीस उपनिरीक्षक या पदी माझी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर निवड झाली. मित्रांनो, आपण पाहिलं महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ बारामती यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल 11 शहरांमध्ये मोफत टेस्ट सिरीज म्हणजेच टॉपर्स टेस्ट सिरीज ही सुरू केली आहे आणि याला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद आहे. तर मित्रांनो, याच टेस्ट सिरीजमधील एक जी टेस्ट आज झाली त्यातील आपण करंट या विषयाचं विश्लेषण म्हणजे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर करंट या विषयासाठी 15 क्वेश्चन असतात आणि 15 मार्क असतात आणि मेन्सला सुद्धा करंट तितकाच महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, चला पाहूया या प्रश्नांचं विश्लेषण. तर तुमच्यापुढं स्क्रीनवरती पहिला प्रश्न आहे. नुकतीच 15 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने जाहीर केलेली प्रधानमंत्री विकसित भारत योजना कशाशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहीत पाहिजे योजना 15 ऑगस्ट 2025ला लॉन्च झाली होती.
तर याचं आधी उत्तर सांगतो मी. उत्तर आहे येणाऱ्या 2 वर्षात अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करणे. तर ही योजनेचा कालावधी हा 2025 ते 2027, 15 ऑगस्ट 2025 ला योजना लॉन्च केली होती. कोणती योजना? प्रधानमंत्री विकसित भारत योजना. तर याचं पर्याय बघा तुम्ही, येणाऱ्या 2 वर्षात अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करणे. दुसरा आहे संस्थात्मक कर्जाची उपलब्धता व गुणात्मकता वाढवणे. तिसरा आहे डाळींच्या उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भरता प्राप्त करणे. आता डाळींचा आणि आत्मनिर्भर प्रधानमंत्री विकसित भारत याचा संबंध काही नाही. 2047 पर्यंत भारताला विकसित म्हणून प्राधान्य करणे. विकसित भारत हे आपलं 2047 लक्ष जरी असलं तरी मेनली प्रधानमंत्री विकसित भारत योजना ती काय संदर्भात आहे? तर येणाऱ्या 2 वर्षात भारतात अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करणे. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे बघा, वित्त आयोगावर क्वेश्चन आला आहे. जे नुकतीच आता वित्त आयोग 16व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. 16व्या वित्त आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. तर आपण पाहू शकता, पहिला स्टेटमेंट आहे अरविंद पनगडे यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरा आहे या आयोगाच्या शिफारसी 1 एप्रिल 2016 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू होतील. तिसरा आहे या आयोगाला केंद्र आणि राज्यांमधील महसूल वाटणी व्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन निधीची पुनरावलोकन करण्याची जबाबदारी दिली आहे. तर त्यांनी काय विचारले? वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? आणि तुम्ही पर्याय बघितलं अ आणि ब, ब आणि क, तिसरा पर्याय अ, ब आणि क, आणि चौथा पर्याय यापैकी एकही नाही. आता यातलं स्टेटमेंट बरोबर आहेत. आता वित्त आयोग हे जर बघितलं, आधी आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ. वित्त आयोग हा अर्धन्यायिक असं म्हटलं जातो आणि आर्टिकल 280 जे वित्त आयोग जो स्थापन केला जातो राज्यशास्त्रामध्ये आपल्या वित्त आयोगाविषयी माहिती आहे. तर त्यातील 16 वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगरे आहेत. तर त्याचे पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य आणि सचिव म्हणून त्यांची पण नियुक्ती झालेली आहे. तर 16 वित्त आयोग आपण बघू शकता अरविंद पनगडे यांची 16 वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर तुम्ही बघा यापैकी एकही नाही, हा पहिला पर्याय एलिमेंट होणार आहे. नंतर ब आणि क हा पण पर्याय एलिमेंट होणार कारण त्यात ते अ हा पर्याय नाही, त्यामुळे हे गेलं. आपोआप ब स्टेटमेंट बरोबर येणार कारण 2 पर्याय राहत आहेत, त्यात ब पण आहे आणि इथं पण ब आहे. म्हणजे या आयोगाच्या शिफारसी ह्या 1 एप्रिल 2026 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू होतील. म्हणजे वित्त आयोगाचा कालावधी किती वर्ष असतोय? 5 वर्ष असतोय. तिसरं स्टेटमेंट आहे या आयोगाला केंद्र आणि राज्यांमधील महसूल वाटणी व्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन निधीची पुनरावलोकन करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तर लक्षात घ्या, हे पण स्टेटमेंट आपण बघितलं तर बरोबर आहे. तर 3 पर्याय हे बरोबर आहेत. कोणते विधान बरोबर आहेत? अ, ब आणि क. म्हणजे आयोगाचं कामच असतंय की केंद्र आणि राज्य यातील महसूल विभागणी करणं. ठीक आहे, पुढचा आपण क्वेश्चन बघू. संरक्षण या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आलेला आहे. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 75 म्हणजे P75 अंतर्गत 2025 मध्ये पूर्ण झालेल्या 6व्या कलवरी क्षेत्रात श्रेणीतील पाणबुडीबाबत कोणते विधान सत्य आहे? तर आपण बघू शकता हा संरक्षण मधला चॅप्टर आहे ज्यात प्रोजेक्ट 75 वर विचारलेला आहे. तर आपण बघू शकता पहिला पर्याय आहे INS वाक्षीर ही पूर्णपणे रशियाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. ही दुसरा पर्याय ही पाणबुडी कोचिन शिपयार्ड लिमिटेड द्वारे बांधण्यात आली आहे. आणि तिसरा पर्याय आहे ही अण्वस्त्र सज्ज बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तर आपण बघू शकता याचं उत्तर जे आहे तर कोणते विधान सत्य आहे यातलं? तर बघू शकता हे पहिलं INS वाक्षरी पूर्णपणे रशियाच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. प्रोजेक्ट 75 किंवा कलवरी क्षेत्रातील ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा ह्यातील पहिलं स्टेटमेंट का बरोबर आहे? ही वाक्षीर ही INS वाक्षरी कलवरी क्षेत्रातली पाणबुडी रशियाच्या मदतीने तयार करण्यात आली. ही पाणबुडी कोचीन नाही तर माझगाव डॉकशिप यार्ड लिमिटेड याद्वारे बांधण्यात आलेले आहे. मग कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? पहिलं. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील जे डीप क्वेश्चन विचारले जातात त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे बघू शकता चौथा क्वेश्चन आहे डिजिटल इंडिया ऍक्ट 2025 बाबत खालील कोणते उद्दिष्ट प्राथमिक आहे? डिजिटल इंडिया ऍक्ट जो की 2025 आता पारित करण्यात आलेला आहे त्याचा कुठला उद्देश आहे त्यांनी असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय आहे केवळ 5G तंत्रज्ञानाचा विस्तार करणे. असं कोणते लिमिटेड एखादं उद्दिष्ट नसतंय, त्यामुळे केवळ 5G तंत्रज्ञान बरोबर असणार नाही. दुसरा आहे सायबर सुरक्षा, AI नियमन आणि सुरक्षित इंटरनेटसाठी कायदेशीर चौकट तयार करणे. म्हणजे मित्रांनो AIचा आत्ता चाललेला आहे त्यामुळे जे कायदे आहेत म्हणजे सायबर सुरक्षा हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, त्यामुळे त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे जे उत्तर आहे काय सायबर सुरक्षा असेल, AI नियमन आणि सुरक्षित इंटरनेट कायदेशीर चौकट तयार करणे.
हे त्याचा पर्याय आहे. तिसरा पर्याय सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत लॅपटॉप, ह्याचा काही संबंध नाहीये. तसेच भारतीय चलनाचे पूर्णपणे डिजिटायझेशन करणे, हे पण पर्याय नाही. तर ह्याचं उत्तर काय आहे? डिजिटल इंडिया ॲक्ट 2025 उत्तर काय? उद्दिष्ट कोणते? प्राथमिक. तर सायबर सुरक्षा, AI नियमन आणि सुरक्षित इंटरनेटसाठी कायदेशीर चौकट तयार करणे. ठीक आहे, आपण पुढे बघू शकतो. 5वा क्वेश्चन आहे, 2025च्या महाराष्ट्र पर्यटन धोरणानुसार राज्याने कोणत्या क्षेत्राला प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित करून सवलती दिलेल्या आहेत? आता लक्षात घ्या, कोणत्या क्षेत्राला प्राधान्य क्षेत्र? तर केवळ पर्यटन, धार्मिक पर्यटन असा पर्याय आहे त्याचा पहिला. केवळ धार्मिक पर्यटन असेल, किंवा तुम्ही बघू शकता केवळ कृषी, केवळ धार्मिक पर्यटन, केवळ कृषी पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटन, आणि तिसरा पर्याय आहे साहसी क्रीडा आणि गडकिल्ले संवर्धन आणि वरीलपैकी सर्व. म्हणजे जवळपास हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट धरायचे आणि ह्याचं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय? धार्मिक पर्यटन असेल, कृषी पर्यटन असेल, वैद्यकीय पर्यटन असेल, किंवा साहसी क्रीडा आणि गडकिल्ले संवर्धन असेल. म्हणजे ह्याचं काय? महाराष्ट्र पर्यटन धोरण जे की 2025ला जारी केलंय, त्यातील प्राधान्य क्षेत्र म्हणून सर्व क्षेत्रांना, धार्मिक, कृषी, वैद्यकीय, साहसी आणि क्रीडा, गडकिल्ले संवर्धन यांना सर्व क्षेत्रांना त्यांनी उद्दिष्ट दिलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर कोणत्या नवीन आर्थिक तरतुदीचा समावेश 2026च्या अर्थसंकल्पात प्राधान्याने करण्यात आलाय? म्हणजे जी लाडकी बहीण योजना होती, जी महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी सुरू केली होती, 1,500 रुपये त्याच्या अर्थ प्रत्येक महिन्याला लाडकी बहिणींना मिळत होते, त्याच्यानुसार हा क्वेश्चन विचारला आहे. आणि त्यात नवीन आर्थिक तरतुदी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये ऍड केलेली आहे. तर त्यामध्ये काय दिले? महिलांसाठी मोफत विमान प्रवास, हे काय बरोबर नाही आहे, चुकीचं आहे वाटतंय आणि चुकीचंच आहे. दुसरा आहे महिला उद्योजकांसाठी 0% दराने कर्ज पुरवठा. तिसरं ग्रामीण महिलांसाठी सौर ऊर्जा पंपवाटा, म्हणजे कोणतेही नाही. आता पॉझिटिव्ह क्वेश्चन विचारला आहे म्हणजे वरीलपैकी कोणते नाही उत्तर नसणार आहे. पहिला आणि चौथा ऑप्शन एलिमिनेट होतंय. तर ह्यातलं वाटतंय कुठलं उत्तर? तर उत्तर क्रमांक 2 बरोबर आहे. महिला उद्योजकांसाठी 0% दराने कर्ज पुरवठा. महिला उद्योजक द्या आहेत त्यांच्यासाठी चांगली एक पुढाकार सरकारने घेतलेला आहे. त्यात त्यांनी महिला उद्योजकांसाठी 0% दराने कर्ज पुरवठा सुरू केला. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर आहे? 2. ठीक आहे. तर मग योजना पण आपल्याला तितक्याच, संरक्षण क्षेत्राला क्वेश्चन बघितला, योजना पण तितक्याच महत्वाच्या आहेत. ठीक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, पुढचा क्वेश्चन बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चेत असलेला सॅम अल्टमॅन यांचा वर्ल्ड कॉइन प्रकल्प कशा संदर्भात आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला सॅम अल्टमॅन यांचा वर्ल्ड कॉइन प्रकल्प कशा संदर्भात आहे? तर लक्षात घ्या, हे कशा संदर्भात आहे? तर डिजिटल ओळख आणि बायोमेट्रिक डोळ्यांच्या बोबडांचे स्कॅनिंग आधारित चलन आहे. म्हणजे विज्ञान क्षेत्रात सॅम अल्टमॅन, जे ओपन एआय जी AI आधारित कंपनी, त्याचे ते सर्व्हिस राव आहेत. तर त्यांनी अजून काय केलं? डिजिटल ओळख आणि बायोमेट्रिक म्हणजे डोळ्यांच्या बोबडांचे स्कॅनिंग आधारित चलन सुरुवात केलेले आहे. तर मंगळ ग्रहावर खाणकाम, समुद्राच्या पाण्यापासून इंधन निर्मिती किंवा नवीन हायस्पीड बुलेटिन असले काही त्याचं उत्तर नाही. तर उत्तर काय? डिजिटल ओळख आणि बायोमेट्रिक डोळ्यांच्या बोबडांचे स्कॅनिंग आधारित चलन म्हणून कुठले केले? वर्ल्ड कॉइन. लक्षात ठेवा, वर्ल्ड कॉइन काय? डिजिटल आधारे डोळ्यांच्या बोबडांचे स्कॅनिंग, बायोमेट्रिक त्यांनी तयार केलेले सॅम अल्टमॅन. पुढचा क्वेश्चन बघा, 8वा क्वेश्चन आहे, संरक्षण क्षेत्रात 2025 मध्ये चर्चेत असलेल्या अभ्यास प्रणालीचे वर्णन कसे करता येईल? तर अभ्यास ही प्रणाली नुकतीच संरक्षण क्षेत्रात तयार झालेली आहे. तर त्यात काय आहे? त्याचं उत्तर आहे, हे हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट आहे. हिट प्रकारचे एक ड्रोन आहे. अभ्यास काय आहे? एक ड्रोनचं नाव आहे अभ्यास, जे की हिट या कॅटेगरीमध्ये येतं. हिट म्हणजे काय? आपण बघू शकता, हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट ड्रोन आहे. हिट म्हणजेच काय? अभ्यास, जे की ड्रोन आहे. हे एक स्वदेशी बनावटी क्षेपणास्त्र प्रणाली, हे नाही बरोबर. हे भारतीय लष्कराचे एक नवीन युनिट प्रशिक्षण संस्था आहे, चुकीचं आहे. पुढचं, हे एक नवीन प्रकारचे स्टेल्थ लढाऊ विमान आहे, हे पण चुकीचं आहे. तर उत्तर काय आहे? जे की अभ्यास नावाचं एक संरक्षण प्रणाली सुरू केली, तर ते काय? ड्रोन आहे, जे की हिट म्हणजे हे हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट असं याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे 9 नंबरचा, 2025 मधील ब्रिक्स या शिखर परिषदेबाबत कोणते विधान बरोबर आहेत? तर ब्रिक्स ही काय आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे? ब्रिक्स ही संघटना ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांची संघटना आहे. जसं सार्क आहे त्याप्रमाणेच दुसरे संघटना आहेत, एशियन आहे, तशा प्रकारचे ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांची संघटना आहे. येथे एक वर्षाला, जसं इनिशियल्सनुसार एक वर्षानंतर त्यांचं जे आहे ते संघटनेचं अध्यक्षपद बदलत असतं. तर ह्याची कोणते विधान बरोबर आहे असं यांनी विचारलंय. तर लक्षात घ्या, ही परिषद रशियामध्ये पार पडली. या परिषदेत अधिकृतपणे नवीन 5 देशांचा समावेश करण्यात आला. तिसरा आहे ब्रिक्स पे, ही नवीन पेमेंट सिस्टीम लॉन्च करण्यात आली आणि वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. त्याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व विधाने बरोबर. सध्याला
ब्रिक्सचे अध्यक्षपद हे रशियाकडे आहे. तर पहिलं उत्तर स्टेटमेंट पण बरोबर आहे. नवीन 5 देशांचा समावेश केलेला आलेला आहे आणि ब्रिक्स पे ही नवीन पेमेंट सिस्टीम पण त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व बरोबर. 9चं 4. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, संरक्षण क्षेत्रातला आर्टिमिस 3 या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे जे 2025-26च्या चर्चेत आहे? तर लक्षात घ्या, आर्टिमिस 3चं उद्दिष्ट काय असणार आहे? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचे यशस्वी लँडिंग करणे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचे यशस्वी लँडिंग करणे हे त्याचं उद्दिष्ट असणार आहे. मंगळावर मानव पाठवणे हे ऑलरेडी आपण केलेलं आहे मंगळयानच्या ह्याच्यातून. नंतर सूर्याच्या करोनाचा अभ्यास करणे हे पण मला वाटतं आदित्य L1 हे आपण जे यान पाठवलंय त्याच्या थ्रू त्यांनी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तिसरं आहे गुरुग्रहाच्या उपग्रहाची पाहणी करणे. हे काय बरोबर चुकीचं उत्तर आहे, हे त्याचं स्टेटमेंट नाही आहे. तर याचं उत्तर काय आहे? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचे यशस्वी लँडिंग करणे. आर्टिमिस 3चं ह्याचं उत्तर आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? आर्टिमिस 3 म्हणजे काय, कशासाठी ते लॉन्च करण्यात आहे? तर 25-26 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचे यशस्वी लँडिंग करणे. ठीक आहे. आपण पुढचा क्वेश्चन बघू शकताय. 11वा क्वेश्चन, 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकसित भारत 47 साठी जो आत्ताचा अर्थसंकल्प मांडलाय त्यात विकसित भारत 2047 अशी त्याची जी हे आहे ब्रीदवाक्य उद्दिष्ट आहे, त्याची कोणत्या 4 स्तंभांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे? तर कोणत्या 4 स्तंभांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले? ह्यात महिला आणि शेतकरी, म्हणजे हे तर माहिती असते प्रत्येक अर्थसंकल्पात महिलांना, शेतकऱ्यांना किंवा आपण तरुणांना किंवा दुसऱ्यांना कास्ट असं दिलेलं आहे. 4 स्तंभ कोणतं? तर गरीब महिला, तरुण आणि शेतकरी अशा 4 स्तंभांना त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. गरीब असेल, महिला असेल, ज्याला त्यांनी ज्ञान असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी ह्या 4 म्हणजे स्तंभांना 25-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकसित भारत 2047 या थीमखाली त्यांच्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 12 म्हणजे 12वा. नुकतेच राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेल्या मेनका गुरुस्वामी यांच्याबद्दल कोणती विधाने योग्य आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे? तर लक्षात ठेवा. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्या LGBTQ समुदायातील म्हणजे क्वीर देशातील पहिल्याच खासदार ठरलेल्या आहेत. महत्वाचं आहे ही स्टेटमेंट, त्यांच्याविषयी एकदम महत्वाचं ही करतंय. त्यामुळे त्यांनी क्वेश्चन टाकलेला आहे की राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेल्या मेनका गुरुस्वामी यांच्याबद्दल कुठलं विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2. त्या LGBTQ समुदायातील म्हणजे तृतीयपंथी ते म्हटलं जातं त्या समुदायातील पहिल्याच खासदार ठरलेले आहेत. ठीक आहे. आता हे ते माहिती आहे का, हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून हे बरोबर नाही स्टेटमेंट. राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेवर नाही, त्यांचं खासदार म्हणून झाले पण काँग्रेसच्या तिकिटावर झालेलं नाही. त्या लोकसभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला आहे. तिथे तर राज्यसभेवर क्वेश्चन विचारला आहे तर पर्यायात लोकसभा का देतील? तर नाही, ट्रान्सजेंडर आहे ते बरोबर आहे, पण ते लोकसभा का राज्यसभा? तर ओरेच पर्याय क्वेश्चन मध्ये तर राज्यसभा. त्यामुळे हे उत्तर बरोबर नसणार आहे, काँग्रेसचं नाही आहे. तर LGBTQ समुदायातील क्यूर देशातील पहिल्याच खासदार ठरलेले आहेत. म्हणून क्वेश्चन क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचा सेकंड लास्ट क्वेश्चन बघा. समान नागरी कायद्याबाबत म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत कोणते विधान योग्य नाही? म्हणजे काय हे तर पहिल्यांदा बघायचं क्वेश्चन सोडताना, कोणतं योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय, बरोबर विचारलंय का बिनचूक बरोबर विचारलंय. कारण सिली मिस्टेक आपला मार्क कट होऊन देतात. त्यामुळं लक्षात ठेवा, पहिलं स्टेटमेंट आहे राज्यघटनेच्या भाग 4 मधील कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे. दुसरा आहे समान नागरी कायदा लागू असलेले गोवा हे भारतातील एकमेव राज्य असून तिथे ब्रिटिश नागरी कायदा लागू आहे. तिसरा आहे अलीकडेच उत्तराखंड विधानसभेने स्वतःचा समान नागरी कायदा मंजूर केला असून असे करणार ते स्वातंत्र्योत्तर पहिलं राज्य ठरले आहे. तर त्यांनी विचारले कोणते बरोबर नाही. आता पहिला पर्याय बघा, हे कोणतं येतं? मार्गदर्शक तत्वे, जे राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे त्यात हे येतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर बरोबर आहे. घटनेच्या भाग 4 मध्ये कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे. त्यामुळे योग्य नाही विचारले, मग नसणार आहे आणि तिसरा आणि क नसणार आहे. म्हणजे पहिलं 1 आणि 3 पर्याय कट झालेला आहे. दुसरा आहे बघा की काय विचारले त्यांनी की अलीकडेच उत्तराखंड, हे पण बरोबर आहे का? आता उत्तराखंडनं नुकताच समान नागरी कायदा मंजूर केला असून ते स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य ठरले की समान नागरी कायदा लागू करणार. आणि दुसरा पर्याय काय? समान नागरी कायदा करणारे गोवा हे भारतातील एकमेव राज्य असून तिथे ब्रिटिश नागरी कायदा लागू आहे. तर ब्रिटिश नाही, तिथे पोर्तुगीज न कायदा लागू केला होता. तर गोवा हे ब्रिटिश चुकीचं आहे, तर पोर्तुगीज समान नागरी कायदा लागू केला होता. त्यामुळे स्टेटमेंट कुठलं चुकीचं आहे? पर्याय क्रमांक 4 म्हणजे ब हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, समजलं. पुढं 14 नंबरचा क्वेश्चन आहे.
खाली बे कोणते पुस्तक इतिहासकार के एम पन्नीकर यांनी लिहिलेले नाही. तर लक्षात घ्या, के एम पन्नीकर यांनी कुठलं पुस्तक लिहिलेलं नाही. द कल्ट ऑफ जगन्नाथ, द कल्ट ऑफ जगन्नाथ, के एम पन्नीकर यांचं आपल्याला पुस्तक बघायचंय. के एम पन्नीकर हे इतिहासात पण जो पाक आयोग किंवा राज्य पुनर्रचना आयोग होता, फजल अली आयोग ज्याला म्हटलं जातं, त्याचे एक सभासद होते के एम पन्नीकर. तर अगेन्स्ट लॉर्ड अँड स्टेट हे लिहिलेलं आहे. कल्चर आयडिओलॉजी अँड हेजिमनी हे पण लिहिलेलं आहे. आणि कल्चर अँड कॉन्शियसनेस इन मॉडर्न इंडिया हे पण त्यांनी लिहिलेलं आहे. तर कुठलं लिहिलं नाही, तर कल्ट ऑफ जगन्नाथ हे के एम पन्नीकर यांचं पुस्तक नाही. ठीक आहे मित्रांनो, आता शेवटचा क्वेश्चन बघूया आपण. रात्रीच्या वेळी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ पोलिसनं काय केलंय, निर्भया निशा नावाचा उपक्रम एक सुरू केलेला आहे, ज्याच्यामुळं रात्रीच्या वेळी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी निर्भया निशा उपक्रम कोणी केलाय, केरळ पोलिसांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज जी टेस्ट झाली त्यातील करंट अफेअर्स जे की 15 क्वेश्चन 15 मार्कला असतात त्याचं विश्लेषण आपण चांगल्या रीतीने बघितलेलं आहे. आशा करतो तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल आणि ह्यातील प्रत्येक घटकावर आपण कव्हरअप केलेलं आहे. संरक्षण असेल, पर्यावरण असेल किंवा आत्ता बघितलं एक राजकीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, यातील प्रत्येक घटकावर आपण पॉईंट किंवा क्वेश्चन काढलेले आलेले पाहिलेत, त्यांचे विश्लेषण बघितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून, विश्लेषणाच्या सिरीजच्या माध्यमातून करंट अफेअर या विषयात तुमचे नक्कीच मार्क वाढतील. आणि महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ बारामती यांनी जी फ्री टेस्ट सिरीज म्हणजे टॉपर टेस्ट सिरीज ऑल ओव्हर महाराष्ट्र जी सुरू केली आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे. नक्कीच तुम्ही पण याचा फायदा घ्या, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक आपल्या गुणांमध्ये मार्कांमध्ये वाढ दिसून येईल आणि तुम्ही नक्कीच तुमच्या इच्छित पदापर्यंत पोहोचू शकाल. नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढच्या टेस्टचं विश्लेषण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.